दरम्यान काही हरमाळ्या होता काय सांगतलो कोणाला सांगा ना ह्या काळाचा ना ऐकला सगळे असे काय टाका बाका मगत हे म्हणतात मगा जर काय तर बरा चालला ह्यो मध्ये ओढी काढू कोण इलो आम्हाला नाही बरोबर मागा वळका नाही वळका फुकट गेले म्हणजे घरात गाव झाला दिसता अरे मागा वळका नाही मी या माळी नावाप्रमाणे माझा धंदो कामधंदो म्हणजे काय फाटे कुटायचा आणि फुलांच्या बागेत जायचा फुला काढायची काय डुक्कर बुरता काय ना हल्ली काय नाही कसा असा काजीच्या बोंडवांका येतो ऐकला काजीच्या बोंडवांका डुक्कर इले तर थंय झोपात गेले ऐकला तर काय माहिती आहे मी खय होत माझं रोजचं काम काय असं नाही माझं रोजचं काम काय फुलाच्या बागेत जायचा फुला काढायची आणि चेडवाकडे पाठवून द्यायची राज दरबारात हे आमचा रोजचा काम ऐकला पण बरेच जण म्हणतले बाबा फुलाच्या जीवावर तुझ्या एवढे उडीये कसे काय बरोबर फुलाच्या जीवावर एवढे उडीये कसे काय सगळ्यांचा प्रश्न बरोबर पण कसा एवढ्यावर नाही चलत मला तर तुमका सांगतोय आंब्याची बाग असा माडाची बाग असा काजीची असा ती शेजाऱ्याची असा आता म्हणतालास ह्या काय नाही ना काय तुमचा नाक काय गळत ना कोणाक मनात सांगतात तू नाक गळत नाही कोणता अरे असो शेंबूड काढताना मी कुल्या कसो फुसताना मी मोकळ्या होताना तेव्हा शी करता तेव्हा आधी बघताला नाकात बोटा घालताना मी हकडे पण बघता तेव्हा शी नाही करी नैसर्गिक तर काय माहिती आहे बागेत त्या बागेत तुमका सांगतोय आता तुम्ही म्हणताय माडाची बाग तुझी आंब्याची बाग तुझी काजीची बाग शेजाऱ्याची किती सांगलं त्याचं काय माझ्या बागेत जाता तर शेजारीची बाग पहिली गावता शेजाऱ्याची बाग पहिली गावली का आपण काय रिकाम्या हाताने जायत नाही एका हातात काका घेतली एका हातात फाटी घेतली का आम्ही चाललो आणि आपला नियम काय सांगता ज्याची काका मोठ्यान बोलायचा तर पेट उतरले नाही तर धुमा उतरले शेवकुंडा घालतले आणि मोकळं होत समजला ज्याची काका उद्या जाऊन काजीच्या फका असत काय बघा नसत तर आता कोण कोण बोलले त्यांना आधी धरायचा त्यांच्या पाटल्या जरा बघायची काय सुपत घातलेले काय मग समजायचं त्याने ज्या केल्याने तर काय तुम्ही म्हणता काय रे बाबा मग काय शेजाऱ्याची फका सगळी उरबडून नेतच का अजिबात ना शेजाऱ्याची फका म्हणजे अजिबात सगळी उरबडून नेत ना तुमका सांगतो असली माका घाणेरडी सवय अजिबात ना फका सगळी जरी उरबडलंय तरी देटके त्याचे त्या ठेवून जातोय आवशीच्या आमका असली उरबडून जायची काय सवय नाही ऐकला तर तुमका जाण्याला सांगतोय तर एवढ्याच वागत नाही ओळखतात म्हटल्याबरोबर ज्याची ओळखतात त्याच्याकडे झिलगे धावतले झिलगे किती धावतले म्हणतले ओळखतात म्हणजे ह्याच्या बघण्यात 4 पोरा तरी असतले बरोबर ना
हा सांग त्यांची ओळख टाका. पण पुढचे अनुभव ऐका, नाव एवढ्याच सुचवू नको. कारण जा सांगतलंय त्यानंतर त्यांका काहीतरी गडबड करून ठेवता आणि माका कुदवतले ते काळू माका घरात जाऊचा. त्याच्यामुळे सांगून ठेवतोय, मी जा काय बोलान आणि माझ्या तोंडातून जा काय ये, त्याच्यात जर कोणचा नाव असा चुकान वगैरे लिहिलेला असा माका असून काय माहिती नाही तर अनावधाना नसताला त्याने कोणाची आपल्याशी काडी मात्र संबंध नाही एवढं लक्षात ठेवायचं. समजला? तर तुमका सांगतोय ओळखतात म्हणजे माझी ओळखच तेवढी ताटा. बऱ्याच जणांचा काय होता झिलग्यांचा, झिलगे काय करतले आता हे बघा, चांगले गाठबीट झोपलेले, ओळख ताट म्हटल्याबरोबर उठले तिथे म्हणायला लागले काहीतरी लगीन झाला तर झाला, बघूया लगीन झाला तरी पण उठलास. अरे काय माणसाची अपेक्षा काय. आणि बरं एवढा मोठा वर्तवण करून सांगतात घरात जाऊचा नाही कुदवतो असं. तर तुमका सांगतोय माणसाचे असेच अपेक्षा असतात, असली तरी दुसऱ्याचीच बरी दिसतात. स्वतःक लावून घ्यायचा ना. मी पहिल्यांदाच सांगलेलो असं, त्याच्यामुळे मी काय तुमच्यात येत नाही. तर तुमका सांगतोय झिलग्यांची काय चुकी नाही. तुमका सांगतोय असे कोमेजलेले चेहरे होते, ओळखतात म्हटल्यावर असे फुलानी येतले. माका सांगा 25चे झाले, 30चे झाले, 35चे झाले, 40चे झाले, थोड्या दिवसांनी टाकून देऊ कव झाले. लग्नात परत गावात नाही हा नाही. बरोबर बरोबर यांचा बरोबर पोरा वसाड पडली नाही, पोरा मरणाची असत पण त्यांना चरबी ढीक बरं मनभर चरबी या. कित्याक तुमका सांगतोय जर पळान जाऊचा येईल तर धावडा बरोबर पळान जाते, बेवडो असं तर बेवड्या बरोबर पळान जाते. पण ह्यात जर ठरवून यावचा येईल ना, ऐकला लगीन जर ठरव करूचा येईल तर त्या पोरीच्या इच्छा जे ऐकतालास, पोरीपेक्षा पोरीच्या औशीच्या इच्छा ऐकतालास, त्याने तू या काय म्हणताना ज्यांका पटला त्याने अजिबात टाळी मारू नको, अंगलट इशा येतो हा. तर तुमका सांगतोय पोरीपेक्षा पोरीच्या औशीच्या अपेक्षा अशी जशी काय लगीन तीच करू धावतं हा. आणि बरं अटी अशी ऐकतात झिलगे म्हणतात लगीन केल्यापेक्षा मी असोच काहीतरी जीव दे नाही तर निर्वशी राहा, असोच राहुले तर कोणतरी माका मायात निमो तरी सांगा. ऐकला? बरं ह्या पोरांका काय वाटतं माहिती औजिंका, माझा चेडू जन्मा केला म्हणजे सोन्याचं चमचूत घेऊन जन्मा केला. अरे लग्नाची अटी आणतले जमीन एवढी होई आणि जमीन तेवढी होई, भात शेती करू केली तर हा कपड्यात पाय द्यायचंय ना, लगीन केले तर काय तुझ्यावर शेती करू दिले नाही. मग मराक लगीन जमीन एवढी होई म्हणून सांगलं हा. किती मला सांगा चेडवाचा लगीन करू गेला तर अटी असे, झिलाचं लगीन केलं बाबा आता मरण दे जाऊन दे आता काय करतो, तेव्हा लाडे गोळे लावतले. पण तुमका याक सांगून ठेवतोय पैसो बघून पोराचं लगीन लावू नको किंवा पोरांनी सुद्धा पैसो म्हणून पळायला जाऊ नको. कारण ही एक वेळ अशी येता पैसो कायमचो टिकत नाही. एक वेळ अशी येता पैसो बघून गेलास का तशीच एक ना एक दिवस पुन्हा तोंड खाली घालून येताला. त्याच्यापेक्षा गरीब काय असाले पण बिनव्यसनी होय. लक्षात ठेवा, गरीब असलो तरी बिनव्यसनी होय. अशाच्या गळ्यात झाला तरी पोरांनी लक्षात ठेवा, कष्टान कमावणाऱ्याच्या गळ्यात हार घाला, नाही तर बिन लग्नाची राहा. पण पैसो बघून जाऊ नको. पैसो कधी आज आणि उद्या नाही. लक्षात दिला का? म्हणून सांगतोय समजलं. आता बऱ्याच जणांचं तुमचं काय झालं माहिती आहे, लगीन ठरवताय म्हणून बरेच जण सांगतात बघा, लगीन ठरवताय म्हणून बरेच जण सांगतात पैसे घेतात खातात आणि मोकळे होतात आणि नंतर सांगतात नाही मग ते पोराक दुसरा येईल ना तर झालं लगीन केलं मोकळा झाला. आता पैशाचा का व्यवहार झालो मोकळा झालो बरोबर. पण तुमका सांगतोय म्हणून हुळकायचा नाही, अजिबात हुळकायचा नाही. जो लगीन करून देतोय म्हणून सांगताना त्याच्या घराकडे जाऊन त्याचा आधी लगीन जमला काय बघा. कारण लगीन जमवलेल्याचाच जमलेला नसत औशीच्या भावाचे लग्न जमवतो परत त्यातल्या त्यात लगीन जर जमवलेला असाल तर आधी त्याची बाल संसार करून जागेर हा काय बघा, नाही तर तीच जाऊन नायरात बसलेली असाल. मग तुमचा कर्माचा लगीन करून देतो लक्षात दिला काय. म्हणून कोणा आपलं पैसो घेता म्हणून लगीन नाक धाव नको. समजला काय? असेच राहुलास तरी चला, मी झालो तरी निमो सांगू घेतोय तुमका. तर काय असा हे अटी चांगलं पण तुम्ही म्हणता एवढा मोठा 60 तुया खय काय आधी लावलंस बरोबर. तुमका हल्लीच मी लगीन लावून दिलंय. कोणाचा माहिती? आपल्या तुकल्याचा. तुकलो माहिती या नाही माहिती. अरे ज्याचा चोलटा निघाला तो टाकल्याचा, ज्याचा चोलटा टाकल्याचा निघाला त्याचा. आता बरेच जण म्हणतो रे बाबा त्याचा लगीन कसं काय लावून दिलं.
करा. अशा वेळा तुमका सांगतोय पोरा तर गावत नाही. मग अशा वेळेला उपयोगात काय येतं? पाहुणे. पाहुण्यांकडे गेलो. ओ तुमका सांगतोय समोर पोरग्या बदला पोरग्याची आव पोरग्याचं बापूस मी आणि तुकलो समोर बसलो. पोरग्या अगोदर काहीतरी काय काय अरे पुढचं ऐका तरी. लगेच तुमका लाल गाल बघा कशी लाल झाले जिलग्यांचे ते बघा. हा आणि तकडे बघतो मी नाही तो म्हणतात मी नाही ह्यो तो म्हणतात मी नाही ह्यो तो एकमेकावर नुसतं ढकलून देतात. अरे पोरग्या सुसंस्कारी म्हणत आणि सुसंस्कारी एवढा न साधा सुद्धा न पदर जो घेतलेला ह्यो पदर आता माका सांगा पोराचा तोंड दिसताला तुकलो म्हणता आता तोंड दिसा आता तोंड दिसा आता तोंड दिसा. तुकल्याचा नागतोंड जमिनीत घासला पोराचा तोंड काय दिसाक तयार ना. मिया भडाकलोय माका इलो राग इल्याबरोबर भडाकल्यावर पोरान जो काय पदर वर केले वरात पदर वर केले आणि पोरग्या म्हणता कसा भाऊजी नमस्कार. तुकलो म्हणता मिया भाऊजी अरे मिया होणार नवरा मरे मिया भाऊजी करे. अरे तुझ्या वसाट पडली तोंडाची पराकडे बघ म्हणला वार बघ उत्तर दक्षिणा वार उत्तर दक्षिणा झाला कसा बसा लगेच जमताला. तेवढ्यात आवशिक वडी आज म्हणायला लागली माका लगीन मान्य ना. ते म्हटलं झाला काय आ म्हटलं पोराक नवरो पसंत झालो. पोराचो बापूस म्हणतो चला तुकलो तयारा तुझाच म्हटला नेमक्या झाला काय तर म्हणता कशी ह्यो जो काय माझ्या चेडवाक बघू गेलो तो तयाराक माका बघू गेलो. माझ्या डोक्यात शान घालूची हो. आता करतलो काय म्हटलं पटवायचं आता कसा तर तिका म्हटलं बोल कसा आवशी म्हणाचा येईल तर आवशी म्हटलं कसा पोरगो कष्टळवा एकुलतो एका बिनव्यसनिया आणि बागेत आंब्याचे बागे खा हापूस ह्यो बापूस खायच म्हटला. ऐकला तर तुमका सांगतोय झाला लगीन कसा लावून दिलंय दांडगो अनुभव सांगलाय झिलग्यानो लगेच धावत येईल. नाही तुका सांगतोय त्याच्या अंगात ढकलू नको. बरोच येण्याचा आरामात उद्या इलाज तरी झाला समजलं काय तोच इल्यासारखं मी आपलो आराम करतोय. खरा प्रथम याला हात द्या. अरे या झोपडीत कोणी आहे का? बरबाचं कुत्रा म्हणजे तू कुत्रा मला म्हणतो एक वेळ प्रयत्न. हे कोण आहे झोपडीत? मी आलो आहे. सुतारांचा रेडो केळून उणेशतेच तू रेडो मला म्हणतोय पण तू मला
त्याच्या गरडीचं घोट घ्यायला मागे पुढे पाहत